थड्या भरली गंगा मला न्या हो पांडुरंगा. काय भारूड होते आमच्या काळात, आता काहीच राहिलं नाही. ही बाई कुठे गेली? लवकर लवकर दाणे खा. जेवढे खासाल तेवढे चांगले दिसाल. गावरान म्हणल्या ना काही विषय आहे का? पोटावर खाऊ खाऊ आता कदराला. काय पहिले कोंबडे ठेवत गेलो, आता हे मांजराची जात ठेवणं झाली. बाई बाबा काय होय, लिंबा पिंबा हातात घेऊन काय करायले? जरासं तिकडे जळतं नाही तोडून ठेवलं आणि लिंबाई घेतले 2-4 पोटरी करा म्हणलो संध्याकाळची. अरे 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 काय म्हातारपणाचा चढ लागला का? ज्ञानात माती पडली का? सणवार आहे की आज? सणवार आहे, माझ्या ज्ञानात माती पडली. सुकीरवारच समजायलो मी. सुट्टीवर समजायले. बाबा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे पळापळीमध्ये मी आपल्या बारक्या एवढा होतो म्हणजे ना, आता मला 70च्या जवळपास झाले. तर पा तुम्हाला 70 झाले म्हणल्यानं तर मी तुमच्यापेक्षा 5-6 वर्षानं तर लहानच आहो की हो. लहान असून मग शेण खायचा काय होणार वाकर? मग म्हणाय गेलं की तोड दिसते मग. बापा वयामानाच्या हिसाबानं मै बुद्धी काम करणं तर इवाई मला आज बोलायले हो. बापा इवायचं वयमान काढल्यामुळे इवाई नाराज झाली काय? गेले वाटायला तिथं लिंबाजवळ. मामाजी त्यानं नोटीस वाट लावली होती. मी छबीच्या नवऱ्या आधी वाचून घेतली. ती येणार आहे आता मोजणी घेऊन. अरे भाई मोपणी येऊ दे की काही येऊ दे, काय मला पहिल्यांदा वाटायला काय 10 मोपण्या केल्या मी आयुष्यामध्ये. बापू त्याला मोपणी आणू की काही आणू, आपण तयारीने आलो ना. येऊ द्या त्याला. सगळे तयारीने आली. मी साहेबाला फोन केला कवा यायची की बा 11 वाजायची वेळ आली. साहेब तुम्हीच न्याय करावं. अखेरला ते म्हातारा सुधरू देईन झालं. मोजणी आणायची वेळ आली हो मला. कुठं आहे तुमचं शेत? चला आपण बघून घेऊ, तुम्हाला करून देतो बरोबर. होय साहेब शेत चला. पहा साहेब बडगेच घेऊन आता शेतामध्ये पहा. आले काय? किती आल्या? हा साहेब पहा, तुम्हीच पहा डायरेक्ट भांडणावर उतरायले. अहो त्या दिवशी सरपंचाला तर पडेल हो गावातल्या. तुमचे भांडणं होईल म्हणूनच आम्ही ऑफिसर सोबत आणलेला आहे शिंदे साहेब. तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही तुमचा न्याय निवाडा एकदम व्यवस्थित प्रकारे करून देऊ. फार उपकार होतील हो साहेब तुमचे. आला ना तोंड घेऊ माझं घेऊ. कर नाही तर डर काळजी आहे. कोणाला आण तुझी? आज तर यानं मोठी मोठी साहेब आणली. बाईला पुढे घाला. ए तू हे पुढे लातच घाली माणसा. हा साहेब पहा बाहेर पुढे करायले तो. तुमच्या भानगडी बाजूला राहू द्या, आम्हाला आमच्या नियमाप्रमाणे काम करू द्या. करा. तुमच्या केव्हा काय? आमची माती आमची हाती तिथे हाती कसं काय गेली? तुम्ही तुमच्या हिता बस. बाबा पहिले चुना टाकून दोऱ्या लावत गेले, आता मोबाईलवरच निघालं काय सगळं. इकडे घ्या. आजोबा यांची जमीन तुमच्याकडे 6 फूट निघाली. बाबा आमच्याकडे निघाली का? फार नाकानं वांगे सोलत गेला तू. याकडे 6 फूट जमीन निघाली की नाही? तुझं खानदान खराब आहे रे. खांदा बाई खांदावर गेलं ते फाऊन घेते पोरगा आता. खानदानावर गेला. अरे बाई बाई जमीन 6 फूट निघाली त्याच्याकडे बलत मारले की रे. बाबू हे झाड काचे होय व? अरे नारळाचं होय रे बापा. आणि याला नालेले फुटणार गेले ना, काहीच फुटणार गेले की. अरे आताच कसे फुटतील रे? तू का म्हणून उपदेशपणा आणाला? त्या बोवानं कोटून कोटून लावले असतील. याचं नालेलं फुटले, मला नालेलं पाणी पिवट आलं फुटते तो. आता काय घरच्या गांडीचे नारळ पाणी हात खाते या दिवसात. मग मला काहीतरी खायला द्या, मला कसं घेऊन करायला. अरे बाबा ते भीमराव पाटील कालाय बी खात लावू नको. नुसतं सर्किट माणूस आहे. मी बोलून येतो जराशी येते खेळ रे. बरं मी तुला आंब्याच्या झाडावर जातो आता. अरे काच्या जाऊ नको रे. असा का म्हणून उपदेशपणा करायला असं ये तुम्ही बी. भीमराव पाटलाला तरी बोलून येऊ काय की? लहानपणापासून दोस्ताना आमचा लईच आहे रे बापा. देवरा कस काय येणं केलं रे बाबा? या बसा. पप्पा भीमराव पाटील येणं गेली तसं आऊच्या हातात कारभार गेला. विडी भेटना झाली, काडी भेटना झाली. काय करावं काय नाही हो. घरोघरी तेच बरा, ऐकिना गेले तेच बरा. पप्पा काय करावं काय नाही. बापू काय की नाही तर मस्त बिडी वडाला काका सांगायच्या बापू सांग. मी आई ना आईला सांगतो थांबा. आई काय केलेली काय की ते बापून ते असे बिडी फुल फुल फुकाले दुपट काढले. येतच बसले लिंबाच्या झाला. काढतो आता मागून जावं लागते आपल्याला. तू त्या भीमराव पाटलाला धर, मी आपल्या ठिरड्याला बघतो काय ते याचं. हो धरू पकडले आई पकडले. घर सोडून हे करणं करायला आई बापा बापा संडास येणार गेलती रे. दुपारच्या परी इकडे दररोज याच्यासाठी जायला का? आई आता का म्हणून उपदेशपणा त्या म्हाताऱ्याला शिकवायला का तुला एवढं? त्याला ताटची केस नव्हती, तुला आला काय असेल? निघून जाऊन काकरी बापा इतकं लागते रे बापा. काय की ना आपण इकडे आला मला तिकडे खेळ म्हणाला, जांबू खा म्हणाला. काय इकडे
ए बापा आली अरे ए बापू तरी बोलो आहे मला आठवण झालं पाणी द्यावं लागेल पाणी द्यावं लागतं माय कोणी हाय की नाही हो घरी? बरं आपण गाणं म्हणून जाऊ चला. आती मी तुझ्या कोणतरी आहे आपण जाऊन पाहू कोणतरी आवाज घ्या. इकडे गाणं आले कोठ्या रोळे आपण कोणाच्या घरी चल बाबा, चल चल. इकडे एवढे का बाबा काय झालं हो? अहो, त्या घरच्या बाईच्या अंगात काय घुसलं की? असं का हो ते आमच्या घरचं सांगू थांब 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 दाखवतो नाही नाही, आता नाही झालं पटास. कोणत्या देवीच्या गोंधळी करणं झाले माणसं करणं कुलसा करणं झाले ते कुसकोनात पडितो आज ते तवाच तिकून गेली अगं तुम्ही आव द्या हो तुमच्या. को माझी छान छान मेल्यावर येते ध्यान ध्यान अरे काट्या काही ऐकू नाही ध्यान पण नुसता मोबाईल पाहायलास. मग काय केलं मग मला आईने मोबाईल दिला किती दिवसापासून आता झालं चालू तुम्ही काय ढेकळं करायचं आहे कोणतं काम सुधारणार झालं तुला तसं तुम्ही करायला का झाडू मारले की हे झालीत घाली डोक्यात म्हणजे माय बापूजी लाडक्या बहिणीच्या सध्या गावाला पडले, चतुराबाईला पडले, समजायला पडले, मलाच काही पडलं आल्या. अरे बापा ते काढता मुठा दिवा लावाला की पन्ना गेलं तर काय झालं दररोजच्या दररोज 2-2 हजाराची दारू पिऊन हिंडाले की आज एवढे 1,500 पडत गेले, बरं वाटत गेलं मला. अरे बाबा तुला एवढा उसरमा कराय काय झाला आज ना उद्या पडतील की त्या एकनाथ शिंदेची मी काय सावध बहीण हो का? मला टाकणार होते पैसे. तेव्हा पडत गेले, त्याच्या पडत तिकडे जॉईन करून घेतलं का, तर त्याला पडत गेली. ए बाबा एवढा उसरमा गाया काय झालं तुला 10 एकर आपली हळद आहे 5 एकर कापूस आहे त्याच्या 15च्यानं काय उजळणार आहे आपला. माझ्या मुलाला लागून सावध आहे का? त्याच्यातला रुपया तरी त्या जगाच्या भोकरला जाऊन जेवायचं तरी करून या ना बाई. अरे अशी का म्हणून बोलतोस हे बाबा अरे बाबा मळ्याने काय धान्याला मारतो काय मला आता. आई काय की बापूंचे मालनमय आहे की आपल्या शेजारचे त्याच्या संग मस्त बस स्टँडवरून आपल्या ऑटो मध्ये भोकरला गेलते दोघे जण त्याला नेमकं काय झालं काय? हा दोघे जण गेलते मस्त तुला लोकांना अरे बाबा नेमतो नाही अशा का म्हणून उपयोगपणा करायला तुम्ही. नेमतं नाही का? ए, काका, काही सांगायला का रे तुम्ही म्हणते नाही का मालनमय नेलते तुम्ही अरे बाबा असं बोलत राहू नको रे हिच्या समोर हिला खरंच वाटत रे ए, च्या काकाला द्या रे उपदेशपणा करून टाकले आम्ही अजिबाता तुम्ही. शेतात अन्न पेरा इकडे सगळं जातं. वावर कोणी करायची? ओ बाबा. आपण जाऊ द्या. आपण जाऊ दे ना. आपण जाऊ द्या. राम परत अन्न मला पेरा उठला. काय दिसत झालं बाबा. कोणी कराय मग वावर. दिसले बाबा कुठं गेलता तू हागाय गेलतो इथं पेरणी चालू आहे आणि तुला हागायचं बोललं का जाय बियाण संपलं बी मला आवडत नाही पोत आवडत नाही पोत नुसतं खायचंच काम आणि हागायचं काम आहेस का तू आमच्या वावरात काय करायला दोघं बापले का तुम्ही? हा मामा आम्ही पेरायलो मग वावर तुम्ही कसं काय पेरायला बे? हा बाबा आपण यायचं वावर पेरलं गुंगी गुंगीत यायचं वावर पेरलं काय केलं आपण कचऱ्याच्या पलीकडलं वावर होता आपलं तुम्ही ना काय दिसणं गेलं तर हो मामा मग आमचं बी पेरलेलं तुमचं बी येचून नाही आता पेरलेलं मी काय करू आता? चला बाबा येत होता बी आता काय करा बाबा घोडचं काय विकायचं आपल्याला. ए बरा तुम्ही दोघांच्या जवान झाले मी त्यानं होईना रे तू जाऊ दे. बाबू मला एकट्याला आवडत नाही ना तुम्ही चला ना सगळ्या. काय होय रे तुमचं अजनात त्याचं? कोणत्या वरावाचा प्रकार आहेत काय हो बापू आणि गोरा काय तुम्ही पटावर लावसाठी पेटवलं काय? हो रे बाबा पेटवायलो मात्र आता नेमकं झोपायला कुठं पेटलंच नाही आणि बापू मग डिझेल डबीची गाडी आणू का पेटू आपण पाय 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 बिना आखलीचा कानार तसा पेटवायचा नसते रे हे पळवून पेटवतात आणता काय की त्या हिंगोलीच्या सोयऱ्यावानी फॉर्च्युनर? बाबा काय होते की रे आता फॉर्च्युनर होते की काय ऑटो येते की आता काय सांगा त्या मोबाईल वर फायला त्या तिथून झोप ना गोर दाना माहिती घेऊन दिला आता काय करते की काय नाही कोणाला घ्यायला की फक्त बापू आता पेटलं.
गोरा पेटले मात्र पोरगं मेलं 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 चक सालपटे गेले बापू